मित्रांनो, शुभ विवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. रागिनी जेलीमध्ये औषधाचा दुसरा डोस मिक्स करते आणि ती जेली आकाशला खायला देते. जेली बघून आकाशला खूप आनंद होतो आणि तो लगेच ती जेली खाऊन टाकतो. त्यामुळे रागिनीसुद्धा खूप खुश होते. तर दुसरीकडे सर्वजण जेवणाची वाट बघत असतात. मात्र बराच वेळ झाला तरी पौर्णिमा जेवण घेऊन बाहेर येत नाही. त्यामुळे मानसी हसतच भूमीला म्हणते की त्या पौर्णिमाला साधा पापड भाजता येत नाही, ती जेवण कसं बनवणार आहे काय माहीत. तर दुसरीकडे पौर्णिमा रडतच नीलांबरीला कॉल करते. ती नीलांबरीला सांगते की आई, तू इथून निघून गेल्यापासून त्या भूमीने आपली नखं बाहेर काढली आहेत. ती मला खूप त्रास देत असते. आणि ते ऐकून नीलांबरी देखील काळजीत पडते. ती पौर्णिमाला विचारते की नेमकं काय केलं आहे त्या भूमीने. त्यावर पौर्णिमा सांगते की आज कामांची वाटणी सुरू होती आणि भूमीने मला तीच कामं दिली आहेत जी मला जमत नाही. आणि त्यावर नीलांबरी हसून म्हणते की तुला तर काहीच जमत नाही, कारण मी तुला काही शिकवलंच नाही. त्यावर पौर्णिमा वैतागून म्हणते की आई, तू प्लीज मस्करी करू नको. ती भूमी नोकरांसोबत बोलतात तशी माझ्यासोबत बोलत असते, सतत मला ऑर्डर्स देत असते. आणि या सगळ्यावर अभिजितसुद्धा काही बोलत नाही, ते फक्त गप्प बसून असतात. तर दुसरीकडे आकाशसुद्धा जेवण करण्यासाठी बाहेर येतो. तो भूमीला म्हणतो की मला खूप भूक लागली आहे, प्लीज मला जेवायला दे. त्यावर भूमी त्याला समजावते की थोडा वेळ वाट बघ, पौर्णिमा वहिनी जेवण घेऊन येतच आहे. मात्र आकाश चिडून म्हणतो की इतका वेळ झाला तरी पौर्णिमा वहिनी जेवण घेऊन का नाही आली. त्यावर भूमी त्याला समजावते आणि शांत करण्याचा प्रयत्न करते. ती आकाशला विचारते की तू आत्यांना कविता म्हणून दाखवल्या का. मात्र त्यावर आकाश काहीच उत्तर देत नाही. तर भूमी त्याला सांगते की जेवण झाल्यानंतर मी तुझी रिव्हिजन घेणार आहे. त्यावर आकाश म्हणतो की सायकल राणी, ही काय आपली शाळा नाही, तू मला सारख्या सूचना देऊ नको. तो खूप चिडचिड करत असतो आणि त्याचं हे वागणं पाहून सर्वजण काळजीत पडतात. रागिनी मात्र खूपच खुश होते. तर दुसरीकडे नीलांबरी पौर्णिमाला म्हणते की तू काही काळजी करू नको, मी जसं सांगते तसंच तू कर. आणि त्यानंतर ती पौर्णिमाला एक प्लॅन सांगते आणि तो प्लॅन ऐकून पौर्णिमा खूपच खुश होते. त्यानंतर बाहेर सर्वांना किचनमधून काहीतरी पडल्याचा आणि पौर्णिमाच्या ओरडण्याचा आवाज येतो. त्यामुळे सर्वजण धावतच किचनमध्ये जातात. तर पौर्णिमा खाली जमिनीवर पडलेली असते आणि तिच्या अंगावर पीठ सांडलेले असते. आणि ते बघून मानसीला हसू येतं. ती पौर्णिमाला विचारते की तू असा नेमका कोणता पदार्थ बनवत होती ज्यामुळे तुझी अशी अवस्था झाली. मात्र भूमी मानसीला गप्प बसायला सांगते. तर रागिनीसुद्धा वैतागून पौर्णिमाला विचारते की हे सगळं काय आहे, नेमकं काय करत होती तू. त्यावर पौर्णिमा नाटक करत सांगते की आई, मी पापडाचा डबा काढत होते, मात्र चुकून माझा पिठाच्या डब्याला धक्का लागला आणि सगळं पीठ माझ्या अंगावर सांडलं. आणि त्यानंतर ती रडायला सुरुवात करते. त्यामुळे रागिनी तिला काय झालं ते विचारते. त्यावर पौर्णिमा नाटक करत म्हणते की आई, मला खूप गिल्टी वाटत आहे आणि खरं तर मला स्वयंपाक करण्याची अजिबात सवय नाही, मला काहीच जमत नाही. आणि आईकडे असताना सगळं काही भूमिताई करत होती, त्यामुळे मला कशाचीच सवय नाही. त्यावर आजी पौर्णिमाला शांत करते आणि रागिनीला म्हणते की पौर्णिमा एकटीच सगळं काही करत होती, त्यामुळे कदाचित ती गोंधळून गेली असेल, आपण तिला थोडा वेळ द्यायला हवा. त्यावर रागिनी म्हणते, पण 100 माणसांचा स्वयंपाक करताना देखील एवढा पसारा होत नाही, एवढा पसारा या पौर्णिमाने करून ठेवला आहे. तर भूमीसुद्धा तिला म्हणते की जर तुला मदत हवी होती तर तू आमच्याकडे मदत मागायला हवी होती आणि मी तुझ्यावर फक्त स्वयंपाकाची जबाबदारी दिली होती, सगळं काही तू एकटीच कर असं सांगितलं नव्हतं. आणि मुळात मगाशी रघु काका बाहेर जाताना मला म्हणाले होते की पोळी भाजी आणि आमटी मावशींनी करून ठेवली आहे, त्यामुळे तुला फक्त भाताचा कुकर लावायचा होता आणि कोशिंबीर करायची होती. हे 2 पदार्थ करताना तू एवढा पसारा करून ठेवलास का. आणि भूमीचं हे बोलणं ऐकून पौर्णिमा गुपचूप खाली मान घालते. तर आजी भूमी आणि मानसीला सांगते की तिने जेवढं बनवलं आहे तेवढं बाहेर घेऊन या, आता सगळ्यांनाच खूप भुका लागल्या आहेत. आणि त्यानंतर ते सर्वजण बाहेर निघून जातात. तर पौर्णिमा खूपच खुश होते. ती मनाशी म्हणत असते की आईने सांगितलेली आयडिया सक्सेसफुल झाली. आईने मगाशी सांगितलं होतं की काम असं करायचं की दुसऱ्यांदा आपल्याला कोणी काम सांगायलाच नको.
आणि त्यानंतर ती हसतच बाहेर जाण्यासाठी निघते. मात्र तितक्यात भूमी तिला थांबवते. ती पौर्णिमाला म्हणते की आत्ताच तर तू म्हणालीस ना की तुला काहीच येत नाही, कारण तुला कधी कोणी काही शिकवलंच नाही. मग आता मी तुला शिकवते. आणि ते ऐकून पौर्णिमा रागातच भूमीकडे पाहते. तर भूमी तिला सांगते की त्या ठिकाणी फरशी पुसण्याचं सामान ठेवलं आहे, ते घेऊन ये आणि फरशी पुसायला सुरुवात कर. आज मी तुला फरशी कशी पुसतात ते शिकवते. मात्र पौर्णिमा म्हणते की घरात इतके नोकर असताना मी का फरशी पुसू, मला हे अजिबात चालणार नाही. मात्र भूमी फरशी पुसण्याचं सामान पौर्णिमाच्या समोर आणून ठेवते आणि तिला म्हणते की तुला हे चालवावंच लागेल. जेव्हा तू माहेरी होती तेव्हा गोष्ट वेगळी होती, मात्र आता आपण आपल्या सासरी आहोत, त्यामुळे तुझा काम चुकारपणा मी सहन करणार नाही. आणि जर तुला काम करायचं नसेल तर तसं तू बाहेर जाऊन रागिनी आत्यांना सांग. आणि ते ऐकून पौर्णिमा खूप घाबरते आणि गुपचूपपणे फरशी पुसायला सुरुवात करते. तर दुसरीकडे आकाश भूक लागली आहे म्हणून खूप चिडचिड करत असतो. त्यामुळे भूमी आणि पौर्णिमा जे पदार्थ बनले आहेत ते घेऊन बाहेर जातात. भूमी आकाशला खिचडी वाढते, मात्र आकाश चिडून म्हणतो की हे काय आहे, मला हे नको आहे, मला तू जे कटलेट्स बनवले होते ते हवे आहेत. त्यावर भूमी त्याला समजावते की जेवणामध्ये कोणी कटलेट्स खातं का आणि रोज रोज असे तळलेले पदार्थ खाऊ नये. मात्र आकाश तिचं काही ऐकून घेत नाही. तो खूप चिडचिड करत असतो आणि शेवटी खिचडीचं ताटसुद्धा ढकलून देतो आणि रागातच तेथून जाण्यासाठी निघतो. मात्र जात असताना त्याच्या पायाला खुर्ची लागते. त्यामुळे आकाश ती खुर्ची देखील फेकून देतो आणि त्याच्या रूममध्ये निघून जातो. आणि आकाशचं हे वागणं बघून सर्वजण काळजीत पडतात. आजी म्हणते की आकाश खूपच संतापला आहे, त्याचं हे असं रूप मी पहिल्यांदाच बघत आहे. तर भूमी रागिनीला म्हणते की आत्या, आकाशला नक्कीच काहीतरी झालं आहे, कारण आजकाल तो सारखाच झोपत असतो किंवा सतत झोपलेलाच असतो आणि त्याची चिडचिडसुद्धा खूप वाढली आहे. त्याला नक्कीच काहीतरी होत आहे, पण तो बिचारा आपल्याला काही सांगू शकत नाही. आणि ते ऐकून रागिनी खुश होत मनाशी म्हणते की मी आकाशला गोळ्यांचा डबल डोस दिल्यामुळे त्याची ही अवस्था झाली आहे. आणि आता दिवसेंदिवस आकाशची चिडचिड अजून वाढेल, त्याला गोळ्यांची सवय लागेल, त्याचा मेंदू पूर्णपणे औषधांच्या आहारी जाईल आणि एक दिवस तोच तुला म्हणेल की आता ही शाळा नको. मात्र त्यानंतर ती नाटक करत भूमीला म्हणते की कदाचित आकाशला भूक लागली असेल, त्यामुळे तो इतकी चिडचिड करत होता. आणि ती रघुला आकाशसाठी ज्यूस आणायला सांगते. त्यानंतर भूमी आकाशच्या रूममध्ये जाते तर आकाश ज्यूस पिऊन झोपलेला असतो. त्यामुळे भूमी मनाशी म्हणते की कदाचित त्याला भूक लागली असावी, म्हणूनच हा मगाशी इतकी चिडचिड करत होता. आणि त्यानंतर ती आकाशला व्यवस्थितपणे झोपवण्याचा प्रयत्न करते. मात्र यामध्ये आकाश भूमीचं मंगळसूत्र पकडतो, त्यामुळे भूमी आकाशच्या अंगावर पडते. ती आकाशच्या हातातून मंगळसूत्र सोडवण्याचा प्रयत्न करत असते आणि त्यानंतर ती तेथून जात असताना आकाश भूमीचा हात पकडतो. तो झोपेतच भूमीला म्हणत असतो की सायकल राणी, प्लीज मला माफ कर, मी मगाशी खूप मोठ्याने ओरडलो, बॅड बॉय सारखा वागलो. त्यावर भूमी त्याला समजावते की आकाश, तू आता शांतपणे झोप, कोणताही विचार करू नको. मात्र आकाश तिला सांगतो की सायकल राणी, माझं डोकं खूप दुखत आहे, मला काहीतरी होत आहे. आणि ते ऐकून भूमी काळजीत पडते आणि ती आकाशला काही विचारणार इतक्यात तो झोपी जातो. त्यामुळे भूमी मनाशी म्हणते की नक्कीच आकाशच्या बाबतीत काहीतरी चुकत आहे, पण नेमकं काय तेच मला कळत नाही. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत भूमी आकाशला झोपेतून उठवण्याचा प्रयत्न करत असते, मात्र आकाश झोपेतून उठत नाही, तो काही हालचालसुद्धा करत नाही. त्यामुळे सर्वजण खूप घाबरतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.